रक्ताचा आजार आहे। यामध्ये ज्या रक्ताच्या पेशी असतात, सामान्यतः रक्ताच्या पेशी सामान्य माणसाच्या शरीरातल्या रक्तातल्या पेशी ह्या गोल असतात, पण जो आजारी रुग्ण असतो त्याचा या आजारामध्ये त्याच्या रक्तपेशी या विळ्याच्या आकाराच्या तयार होतात आणि मग तो त्या ज्या रक्तपेशी आहेत शरीराचा जो जॉईंट भाग राहते, जसं हात, टोंगळे, इथे ते एका जॉईंटमध्ये स्टोअर होतात, म्हणजे थांबून जातात, वाहत नाही। जनरली रक्तपेशी आपल्या बॉडीमध्ये पूर्ण फिरत राहतात रक्ताच्या माध्यमातून, पण या आजारामध्ये ज्या रुग्णाला हा आजार असतो त्याच्या रक्तपेशा ह्या जॉईंटमध्ये जाम होतात आणि म्हणून तिथे त्याला खूप दुखणं असते, त्याच्या बॉडी पेन असते। आणि मग पुन्हा हा आजार असा आहे किंवा अनुवांशिक आहे किंवा हा आजार एका विशिष्ट वर्गातच मोठ्या प्रमाणात दिसून येतो, जसं आदिवासी समाज वगैरे किंवा अजून दुसरा याच्यामध्ये हा आजार जास्त प्रमाणात दिसून येतो।